चांगले लोकप्रतिनिधी निवडा. आपल्या मधलेच लोक चांगलेही आहेत, अपवादही आहेत राजकारणात. काही लोक चांगले आहेत म्हणून हा देश चाललेला आहे. काही लोक त्यातून वाईट प्रवृत्तींना हाकलण्याची आवश्यकता आहे. ते आपण जर केलं तर भाडेकरूंचं पुन्हा एकदाचं मेलेला भाडेकरू जिवंत होईल आणि मुंबई पुन्हा आपल्या ज्वलंत प्रश्नाला सामोरं जाईल. इतकंच आज बोलून आपली रजा घेतो. बागलकर साहेबांनी हे केलं की आता हा भाडे नियंत्रण कायदा जर राज्य सरकारने अंमलबजावणी केली नाही तर काय, तर केंद्र म्हणतं की हा भाडे नियंत्रण कायद्याची मध्ये बदल जर केला नाही तर JNNURM म्हणजे जवाहरलाल नेहरू फंड जो आहे त्याचे किती कोटी आहेत, 1000 कोटी हे मुंबईला देणार नाही. 3,500 कोटी हे मुंबईला देणार नाही. लक्षात घ्या, हाच मॉडेल रेंट ऍक्ट गुजरात सरकारने सांगितलं की आम्हाला नको. त्यांना JNNURM चे पैसे दिले पण महाराष्ट्राला नाही, कारण महाराष्ट्रात पद्मविभूषण बिल्डर आहेत आणि त्यांना आता भारतरत्न करणार आहेत. बिल्डरांना पद्मश्री, बिल्डरांना पद्मविभूषण, बिल्डरांना भारतरत्न, बिल्डरांच्या नावे मुंबई. हेच अच्छे दिन का? याच्याकरता आम्ही हा अट्टहास केला का? या प्रश्नांची उत्तरं देण्याची वेळ लवकरच येणार आहे. ती उत्तरं आपल्या मनात असतीलच. जेव्हा ही लोक येतील त्यांना ही उत्तरं द्यावीत आणि जरूर पडलं तर रस्त्यावर येऊन आंदोलनही करण्याची तयारी ठेवावीत. आम्ही आंदोलन भाडेकरूंचं आज जाहीर केलेलं आहे. सर्व भाडेकरूंनी, समस्त मुंबईच्या भाडेकरूंनी याच्यात सहभाग घ्यावा, जोर लावावा आणि जोपर्यंत सरकार नमत नाही तोपर्यंत सरकारला नमवायला लावू. आणि मला खात्री आहे की मुंबईत जर 25 लाख भाडेकरूंची मनं बदलली तर कोण मायका लाल आपल्याला इथून बाहेर हाकलणार. आणि आज ही प्रतिज्ञा घेऊन आपण ठरवायचं आहे की यापुढे आपण भाडेकरूंच्या आंदोलनात सामील झालो. भाडेकरू, कुठेही भाडेकरू दबला गेलेला असेल तर दुसरा भाडेकरू त्याची मदत घेणार, बिल्डरांची भीक घेणार नाही, मतांच्या नावाखाली दिलेले पैसे किंवा गिफ्ट घेणार नाही आणि आपल्यावर करत असलेल्या अन्यायाला वाचा फोडणार. हा निर्णय आपण आज घेतलेला आहे. त्या निर्णयाबरोबर आपण राहिलात तर मी आपल्या बरोबर राहीन. धन्यवाद. जय हिंद. ही CD गिरगावकरांना उपलब्ध करून द्यावी. ती उपलब्ध करून देण्यात येईल. बागलकरजींना सांगून आपण काही CD करू. ज्यांना ज्यांना CD पाहिजे असतील ते CD देण्यात येईल. हे YouTubeवर टाकण्यात येईल आणि जितक्यांकडे व्हॉट्सॲप आहे त्यांची नावं आहेत त्यांना व्हॉट्सॲपनी पाठवण्यात येईल. आपणही पहा, इतरांनाही दाखवा, सगळ्यांना व्हॉट्सॲप करा आणि CD प्रत्येक घराघरात लोकांनी पाहिली पाहिजे. ही पहा, हे जर केलं तर आंदोलन वाढेल असं मला वाटतं. कोणाला काही शंका प्रश्न असतील तर कृपया लेखी स्वरूपात द्यावे. शक्यतो प्रश्न हा सामुदायिक व्यथेचा असावा, वैयक्तिक काही नसावा. त्यांचा काय त्यामुळे यांचा नमस्कार, मी पूजा कारेकर. माझा सगळ्या जे हल्ली बिल्डिंग्स चालू आहेत आणि त्यांचे जे भाडेकरू बाहेर गेलेले आहेत
त्यांच्याबद्दलचा प्रश्न आहे. हा माझा पर्सनल प्रश्न नाही. मी माझ्या घरात राहते. मी तरी सध्या बाहेर नाही आहे. तर माझा प्रश्न प्रभू साहेबांना असा आहे की आत्ता जे भाडेकरू बाहेर गेलेले आहेत आणि त्यांच्या बिल्डिंगी झालेल्या आहेत, पण काही टेक्निकल प्रॉब्लेम्स असतील, तर ते बिल्डर आता त्यांना भाडं देत नाही आहेत. कोणाचं 1 वर्ष झालं, कोणाला 2 वर्ष झाले. तर त्यांनी कोणाजवळ दाद मागायची, म्हणजे जागाही देत नाही आहेत आणि भाडंही बंद केलं आहे. तर अशा लोकांनी 20-20 हजार, 15-15 हजार रुपये भाडं भरायचं, तर हा त्यांच्यापुढे खूप प्रश्न मोठा आहे. सगळी मराठी माणसं आहेत, नोकरी करणारी आहेत. तर अशा वेळी त्यांनी कोणाकडे दाद मागावी, काय पर्याय आहे का? मुंबईत 4800 अशा बिल्डिंगी आहेत जी पाडल्यानंतर बिल्डरांनी त्यांचं भाडं सुरुवातीला चालू केलं. पहिल्यांदा 2 वर्षाचं भाडं बिल्डर देतो म्हटल्यावर तेवढे पैसे आपण आयुष्यात चेकच बघितलेला नसतो. आपण भाळतो तो सांगतो त्या सगळ्या कागदावर आपण सह्या करतो आणि नंतर आपल्याला तो काही देत नाही आणि नंतर तो म्हणतो की तुला पाहिजे तर पैसे घे आणि जा, तुझे अधिकार माझ्याकडे दे. असं अनेक ठिकाणी झालेलं आहे. सरकारला अर्ज करून किंवा एन्फोर्समेंट ब्रांचला देऊन, ग्राहक संरक्षण मंचाकडे जाऊन किंवा कोर्टातून जाऊन, हे 4 मार्ग आपल्यासमोर आहे. तर ते मार्ग पाहावेत आणि त्या मार्गाने आपण ग्राहक संरक्षण कोर्ट आहे म्हणजे कन्झ्युमर कोर्ट किंवा पहिली गोष्ट तर जे अधिकारी आहेत त्यांना जाऊन सांगणं, दुसरी गोष्ट कन्झ्युमर कोर्टाच्या माध्यमातून जाणं, तिसरी गोष्ट नॉर्मल केस करणं सिटी सिव्हिल कोर्टात आणि चौथं म्हणजे रिट पिटिशन हायकोर्टात करणं. असे 4 मार्ग त्यातून आहेत. आणि पोलीस कमिशनरकडे जाऊन एन्फोर्समेंट ब्रांचकडे आपल्यावर जर फसवणूक झाली असेल तर फसवणूक झाली याचा अर्ज केला तर एन्फोर्समेंट ब्रांच त्याच्याबद्दल निश्चितपणे भूमिका घेऊ शकतील. मॅडमचं म्हणणं आहे की एवढा पैसा नसतो केस वगैरे लढण्याचं, त्याच्याकरताच भाडेकरूंचं आंदोलन व्हायला पाहिजे. त्यामुळे भाडेकरूंनी 1-1 रुपया जरी 25 लाख भाडेकरूंनी काढला तरी ज्या भाडेकरूला केस लढवायची असेल असे चांगले वकील आपण उभे करू शकू. आणि काही वकील आहेत जे खूप पैसे न घेताना देखील आपल्या वतीनं लढू शकतील. आत्ता सुप्रीम कोर्टात जे भाडेकरूंच्या वतीनं लढतायत ते आमच्याकडून पैसे घेत नाहीत, पण भाडेकरूंच्या वतीनं ते केस लढतायत. तर अशा भाडेकरूंना आपण मदत करण्याचा प्रयत्न करू. आणि जर मोफत केस लढवणारे वकील असतील किंवा कमी पैशानं केस लढवणारे वकील असतील अशांना यांच्या केसेस देता येतील. पण असे फार कमी लोक आहेत की जे निस्वार्थपणे काम करतात. काही वैयक्तिक प्रश्न आहेत. वैयक्तिक प्रश्न आज घ्यायचे नाहीत असं ठरलेलं आहे. गावदेवी JK बिल्डिंगमध्ये त्यांचं म्हणणं असं आहे की 300 स्क्वेअर फीट कार्पेट, 105 फंजिबल बरोबर 405 स्क्वेअर फीट हा कार्पेट एरियावर मिळतो, कार्पेटमध्येच मिळतो. कॉमन पॅसेज, लिफ्ट, डक्ट वगैरे हे याच्या व्यतिरिक्त मिळतात. बिल्डरकडे अतिरिक्त किंवा रिकामी जागा असून तो रहिवाशांना तिथून हकलू पाहत आहे असे सांगून की मी तुम्हाला भाड्याचे पोस्ट डेटेड चेक्स देतो, तसेच त्याला त्याची विकून टावर बिल्डिंग व रहिवाशाचं रिहॅब टावर बिल्डिंग एकत्रितपणे उभी करायची आहे. त्यावर उपाय काय? त्याच्यावर विश्वास ठेवावा की नाही हे तुम्ही ठरवणार आहात. विश्वास ठेवण्याला लायक असेल तर विश्वास ठेवा, विश्वास ठेवण्यालायक नसेल तर त्याचं ऐकू नका. दुसरा एक प्रश्न आहे गोरेगावकर लेनमध्ये. त्यांनी सांगितलं की जुन्या जागेच्या ऐवजी नवीन जागा त्यांची झालेली आहे. त्यांनी स्वतःच NOC घेतली, पण ताडदेव ऑफिसला सर्व दस्तऐवजासह अर्ज केला. ताडदेवच्या अधिकाऱ्यांनी
जास्तीच्या स्क्वेअर फीटवर स्टॅम्प ड्युटी भरली नाही असा शेरा मारला व वांद्र्याच्या ऑफिसला फाईल पाठवण्यास नकार दिला. आमच्या जास्तीच्या 100 स्क्वेअर फीटवर स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन चार्जेस भरणे आवश्यक आहे का? अजिबात नाही, भरणे आवश्यक नाही. हे अर्न्स्ट अँड यंग नावाच्या चार्टर्ड अकाउंटंट फर्मनी सरकारला अशा पद्धतीचा अहवाल देखील दिलेला आहे की असे पैसे स्टॅम्प ड्युटी भरण्याची आवश्यकता नाही, पण स्टॅम्प ड्युटी भरायला लावतात कारण तुमच्याकडे बिल्डर नाही आणि बिल्डरशिवाय तुम्ही बांधकाम केलेलं असल्या कारणाने त्या अधिकाऱ्याला पैसे देणारा कोण नाही, त्यामुळे तो तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करत असावा असं मला वाटते. त्यामुळे पुनर्विकास बिल्डिंगमध्ये सर्वच जुने रहिवासी आहे, नवीन कोणीही नाही. खरं म्हणजे तुमच्याकडून कोणतेही पैसे अधिक एरियाचे घेता कामा नये. कायद्यात तसं म्हटलेलं नाही, पण तरी तो घेत असेल तर त्या बाबतीत आपण आंदोलन करूया. हे प्रश्न आहेत. आणखी कोणाचे प्रश्न लेखी असतील वैयक्तिक देऊ नका. रिडेव्हलपमेंट मधील सध्या मेंटेनन्स परवडत नाही. मराठी माणसाला जागा विकायला लागते तर मेंटेनन्स कसा करावा, कॉर्पस फंड कसा वापर करावा. बिल्डरकडे करार करताना मेंटेनन्स फ्री किमान पहिले 20 वर्ष होतील अशा पद्धतीचा कॉर्पस फंड मिळवावा, तो बँकेत ठेवावा, त्याच्या व्याजातून मेंटेनन्स फ्री करण्याची आपली तरतूद आहे. इंडिव्हिज्युअल नाही ना. ते म्हणतात की 70% जर गेले तर उरलेल्या 30%नी काय करावे. त्यांना एरिया किती मिळेल, जितका इतर भाडेकरूंना मिळेल तिथेच मिळेल. फर्स्ट अपील आणि सेकंड अपील, म्हाडाकडे अपील करण्याची तरतूद आहे आणि म्हाडाने जर आपलं ऐकलं नाही तर मात्र कोर्टात जाण्याची आपली पाळी येणार. हे व्यक्तिगत आहे. पुनर्विकास झाल्यावर येणारा मेंटेनन्स मध्ये कोणते खर्च मानले जातात? मेंटेनन्स म्हणजे सिंकिंग फंड, हे कॉमन इलेक्ट्रिसिटी, लिफ्टचं भाडं, म्युन्सिपाल्टीचं असेसमेंट टॅक्स, पाण्याचं कॉमन जे टॅक्स आहे, मलनिस्सारण, हे सगळं त्याच्यामध्ये लागतं. कॉर्पस फंड एरियानुसार असावा असे आपण मीटिंग मध्ये सांगितले होते. कॉर्पस फंड जितका एरिया आपल्या जमिनीवर विक्रीचा असेल त्याच्याप्रमाणे असावा. सध्याच्या कायद्यात तशी कोणतीच तरतूद नाही, पण ती आपण अर्ज करत असताना किंवा बिल्डर बरोबर करार करत असताना ही अट आपण टाकावी असं माझं मत आहे. घरमालक जर 50 वर्ष जुने भाडेकरू यांच्याकडून पूर्वीपासून भाडं घेत होते पण मागील 1 वर्षापासून भाडं घेत नाही, घरमालकाचा याचा उद्देश काय आणि भाडेकरूंनी याला घाबरण्याचं कारण आहे का? भाडेकरूंनी त्याला रजिस्टर पोस्टाने चेक पाठवावा. तो जर त्यांनी घेतला नाही तर वकिलाची नोटीस पाठवावी, त्याबरोबर चेक्स पाठवावेत. तेही जर आणि बागलकर म्हणतात तसं आंदोलनात सहभागी व्हा. एकदा आंदोलनात सगळे आले की गिरगावची लोक आली की भाडे पावती आपोआपच मिळेल. आणि तरी जर नाही झालं तर बँकेमध्ये भाडे अकाउंट रेंट असं आपल्याच नावाने अकाउंट काढावा, पण त्याच्यात दर महिन्याला भाडं भरावं आणि त्याला नोटीस द्यावं की तुझे भाडे बँकेत ठेवलेले आहे, तुला जेव्हा पाहिजे असेल तेव्हा ते मिळेल. मी गिरगावला क्रांतीनगरला रहिवासी आहे. क्रांतीनगर
माडामध्ये सध्या स्टेशन येऊ घातलं आणि स्टेशन येऊ घातलं त्याच्याबरोबर आम्ही 1 वर्षापूर्वी आपण सांगितल्याप्रमाणे चॅप्टर 8 खाली आम्ही अर्ज केला आहे, परंतु इथे काही ठिकाणी बिल्डर आलेले आहे आणि आम्ही 2 इमारती मिळून आम्ही चॅप्टर 8 खाली शासनाकडे म्हाडाकडे अर्ज दिला आहे. 1 वर्ष झालं अजून कोणताही रिप्लाय आलेला नाही, साधं त्यांचा ॲक्नॉलेजमेंट पण आलेलं नाही आहे. म्हणजे आम्ही समजायचं काय चावलं बिल्डर काय म्हणजे जायचं की आज क्रांतीनगरची अशी अवस्था आहे की एक तर स्टेशन आलेलं आहे आणि इथे एक साईडला बिल्डर आहे, एक साईडला बिल्डर येतोय, एका बिल्डिंगमध्ये एक बिल्डरने तुम्हाला घेतलेली आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त ज्या 2 बिल्डिंग आहेत म्हाडामध्ये तुम्ही चॅप्टर 8 खाली जर अर्ज केला असेल तर सर्व रहिवाशांना तयार करा. बागलकर आणि मी तुमच्यासोबत माडामध्ये येऊ आणि काय झालंय ते बघू. 8 खाली आम्ही 1 वर्षापूर्वी अर्ज केलेला आहे. नाही, त्याचा काय झालं हे बघण्यासाठी माडामध्ये जाऊ ना. 2 गाडव बिडव तयार ठेवा, म्हणजे ज्यांनी काम केलं नसेल त्यांना कुठे बसवायचं याचा प्रश्न जर पडला तर म्हणजे लाच घालायची पण ताकद आहे आपल्याला. नाही, लाद घालण्याची आवश्यकता नाही. त्यांना आपण समजावून सांगा आपण जाऊ तिथे. मोनोरेल आवश्यक आहे का? मोनो नाही, तुमचं म्हणणं मेट्रो रेल असेल. मेट्रो पण केली, आता मोनो पण केली. अहो साध्या रेल्वेमध्ये लोक मरतायत दिवसाला 128, त्यांच्याकरता काहीच कोण करत नाही. बुलेट ट्रेन मध्ये अहमदाबादला 1,05,000 कोटी रुपये खर्च करून 2 तासात अहमदाबादला पोहोचण्याची आपली तयारी आहे. पण मुंबईमध्ये 80 लाख लोक ट्रेन मध्ये जातात, त्यांनी मरू नये म्हणून त्यांच्याकरता 20,000 कोटीची आवश्यकता आहे, त्याच्याकडे मात्र पैसा नाहीये. याच्याच बाबतीत आपण आंदोलन करत नाही आणि अशा गोष्टींना आपण मान्यता देतो, हाच प्रॉब्लेम आहे. अनेक प्रश्न आहेत. आज हे व्याख्यान मला आहे. बागलकर म्हणतात तसं येत्या आठवड्यात 1 दिवस घेऊ. ज्यांचे कोणाचे प्रश्न असतील, जी नावं इथे आहेत त्यांच्याबरोबर वैयक्तिक मी बसून एकेकांचे प्रश्न समजून त्यांचं मार्गदर्शन करायला तयार आहे. वैयक्तिक तुम्ही एक जण या आणि फेस टू फेस बसून अगोदर प्रश्न बागलकरांकडे द्या आणि मी स्वतः येऊन तुमच्याकडे जर अनेक प्रश्न असतील तर दर आठवड्यातून 1 दिवस मी बसून लोकांना भेटायला तयार आहे, मार्गदर्शन करायला आहे. माझी काहीही अडचण नाही. मी मध्ये इथे परशुरामवाडीत बसायचो, त्यानंतर याच्या इथे बसायचो आपल्या मुकबाटच्या बाजूला यमुनाताई खाडीलकरांच्या इथे. पण त्यानंतर ती जागा गेली, आता बसायला जागा नाही. एवढ्या मोठ्या जागा विकत घेण्याची ऐपत नाही, त्यामुळे बसत नाही. पण व्यवस्था जर झाली, तुम्ही सांगाल तिथे मी आठवड्यातून 1 दिवस यायला तयार आहे. ज्यांचे कोणाचे प्रश्न असतील ते वैयक्तिक सोडवण्याची माझी तयारी आहे. एरवी माझं ऑफिस कुठे आहे हेही सांगून ठेवतो. मंत्रालयाच्या समोर यशवंतराव चव्हाण सेंटर आहे, तिथे 3ऱ्या मजल्यावर मी बसतो. सकाळी 10ला येतो, संध्याकाळी 5:30 पर्यंत असतो. कोणीही तिथे आलं तरी मला भेटू शकतं. मात्र मी मीटिंग मध्ये असेल, सभेमध्ये असेल, तिथेच असतो. तर तिथे असलो तर 1-2-5 मिनिटं, अर्धा तास कदाचित थांबावं लागेल. पण आलेल्या प्रत्येक व्यक्तीला मी भेटतो. रोज 350 ते 350 भाडेकरू मला भेटायला येतात. मी पैकी एकालाही न भेटता पाठवत नाही. त्यामुळे तिथे जर आलात तर तिथेही मी भेटू शकेन. म्हणजे आणि आठवड्याचे 5ही दिवस असतो आणि जे शनिवार गव्हर्नमेंटचे वर्किंग आहेत, 1ला आणि 3रा, त्याच्यातही मी तिथे असतो. त्यामुळे ज्यांना कोणाला तिथे यायचं असेल तिथे मी भेटणार. काही 8-10 लोकांना मिळून मला इथे भेटायचं असेल तर इथेही मी भेटीन. बागलकरांना जरी सांगितलं तर मुक्काम पोस्ट बागलकर यांच्याकडे पाठवलं तर मी लगेच येईन, यांनी बोलवलं तर. म्हणजे हे नगरसेवक नव्हते तेव्हापासून आमचे स्नेही आहेत आणि तेव्हा देखील यांनी कधी बोलवलं तर आलो, तर फरक पडत नाही. कोणीही नागरिकांनी बोलवलं, नावाचा जरी प्रभू असेल तरी खरा प्रभूवर आहे, पण मी हाकेला जाऊन मात्र निश्चित येईन. धन्यवाद. हॅलो रसिको,
मी आपल्या पाहुण्यांचे आभार मानणार नाही, पण त्यांना जरूर धन्यवाद देईन. आणि एक मात्र खात्री देऊ इच्छितो, कारण या कुडाळ डिस्ट्रिक्टवरील एक इतिहास आहे आणि या इतिहासाची गणरायाची साक्ष देऊन सांगतो की ह्या व्यासपीठावरून ज्या ज्या घोषणा झाल्या, विशेषतः अशा आंदोलनांच्या वगैरे, त्या पूर्णपणे यशस्वी झालेल्या आहेत. आज प्रभूंनी या ठिकाणी जी घोषणा केली त्याला परत मागे वळून पाहता लागला आणि अतिशय यशस्वी होणार आहे. त्यामुळे तीळ मात्रही शंका नाही. फक्त आपण सर्वांनी त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहणं ही काळाची गरज आहे. हां, कॅसेट लवकरच प्रस्थान आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवण्याची आम्ही व्यवस्था करू. उद्या या ठिकाणी श्री गिरीश कुबेर संपादक लोकसभा यांचं अच्छे दिनचे आव्हान या विषयावरती व्याख्यान आहे. आपल्या सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.